नमस्कार, मी माधुरी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण होळी स्पेशल मालपुआ बघतोय। प्रत्येक वेळेस सणाला 30-30 पुरणपोळी आणि तोच स्वयंपाक करून कंटाळा आला असेल तर सर्वात उत्तम आणि गोडाधोडाचा पदार्थ म्हणजे मालपुआ। तर बनवायला अगदी सोपा आहे। तेलात तळणारा मालपुआ पण आपण बघणार आहोत। त्याचबरोबर आपण तेलात न तळता मालपुआ कसा बनवायचा, काही जणांना तेलकट जास्त आवडत नाही, त्यासाठी हा बेस्ट उपाय आहे। एकदम छान, बनवायला अगदी सोपा आणि तुम्ही म्हणाल किती सुंदर। सेम टेस्ट, काहीच फरक नाही। फक्त न तळता सुद्धा आपण मालपुआ बनवू शकतो। ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। अजिबात तेलाचा वापर न करता सुद्धा मालपुआ बनवू शकतो सेम, आणि तेलात तळलेला सुद्धा मालपुआ तुम्ही बनवू शकता। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, वरती तुम्ही गार्निश करू शकता, ड्रायफ्रूट्स टाकू शकता, किंवा जेव्हा आपण मालपुआ न तेलात तळता जो बनवणार आहोत त्यामध्ये सुद्धा तुम्ही पिठामध्ये सुद्धा तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता, किंवा मग वरतून सुद्धा गार्निश करू शकता। या ठिकाणी चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी दोन्ही प्रकारचे मालपुए दाखवले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्हाला मी हातावरती घेऊन दाखवते, जाळी बघा त्याला किती सुंदर आलेली आहे। आणि हा मालपुआ जो आहे ना, तेलात अजिबात तळलेला नाही आहे, आणि वरतून जशी जाळी आली आहे सेम बॅक साईडने पण तशीच जाळी, आणि ड्रायफ्रूट्स पण तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटत आहे। आणि तुम्ही असं हाताने पण स्पंज करू शकता, एकदम स्पंजी लोणीसारखा जो मालपुआ आहे तो या ठिकाणी बनून तयार आहे। एकदम मस्त, लहान मुलं खूप आवडीने खातील आणि भरपूर जणांना ही रेसिपी नक्कीच आवडेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तेलकट न खाणाऱ्यांसाठी तर एकदम बेस्ट असा मालपुआ आहे। एकदम मऊ, लुसलुशीत, जाळीदार आणि स्पंजी। बघू शकता, दिसायला तितका सुंदर दिसतोय, बनवायला इतका सोपा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी बघू शकता, लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील। आता या ठिकाणी मी एक कपाचं मेजरमेंट घेतलं तरी चालेल, अर्ध्या कपाचं मेजरमेंट घेतलं तरी चालेल। या ठिकाणी मी अर्धाच कप गूळ घेतलेला आहे। तुम्हाला यापेक्षा अजून गोड हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता। या ठिकाणी मी अर्धा कप गूळ जो आहे ना तो कट करून घेतलेला आहे, आणि त्यामध्येच मी साधारणतः अर्धा कपाला थोडंसं वरती पाणी त्यामध्ये टाकते। आता पाणी टाकल्यानंतर गूळ वितळायला जो आहे ना साधारणतः 3 ते 4 मिनटं लागतात, आणि मी थंडच पाणी या ठिकाणी यूज केलेलं आहे। गूळ जो आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा पाण्यामध्ये, आणि एक 3 ते 4 मिनटं साईडला ठेवून द्यायचा, म्हणजे पूर्ण गूळ जो आहे ना पाण्यामध्ये वितळला जातो। आता गूळ तिकडे आपण वितळायला साईडला ठेवून देऊया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, गूळ जो आहे ना तुम्ही किसणीने कापूनसुद्धा टाकू शकता, किसूनसुद्धा टाकू शकता, किंवा मग कापूनसुद्धा टाकू शकता। या ठिकाणी गूळ वितळतोय तोपर्यंत आपण एका बडीशोप जी आहे ना थोडीशी हलकी फुलकी ठेचून घेऊया, आणि त्याच्याने काय होईल, ती थोडीशी पावडर पण तयार होईल, आणि थोडीशी दाताखाली येणारी क्रंची पण राहील। त्यामुळे थोडीशी मिक्सरला न फिरवता खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे। आता या ठिकाणी मी ज्या कपाने गूळ घेतलेला होता त्याच कपाने मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, आणि थोडंसं वरती 2-3 चमचे मी गव्हाचं पीठ एक्स्ट्रा घेतलेलं आहे। तुम्हाला जर नसेल घ्यायचं, समप्रमाणात घेतलं तरी चालेल। या ठिकाणी गूळ जो आहे ना छान वितळला गेलेला आहे, आणि तुम्ही बघू शकता कुटून घेतलेली जी बडीशोप आहे ना त्यामध्येच मी वेलची पावडरचे तुकडेसुद्धा टाकलेले होते, वेलचीसुद्धा सोलून टाकलेली होती, त्यामुळे तीसुद्धा कुटली गेलेली आहे। त्याचा फ्लेवर अप्रतिम येतो, आणि पावडर पूर्ण करण्यापेक्षा अशी थोडीशी जाड बारीक जर तुम्ही बडीशोप ठेवली ना ती खायला दाताखाली खूप सुंदर लागते, आणि टेस्ट खूप छान लागते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता गूळसुद्धा वितळला गेला आहे। आता आपण एका ग्लासमध्ये किंवा बाउलमध्ये तो गूळ जो आहे ना डायरेक्टली आपण वापरणार नाही आहोत, थोडंसं गाळणीने गाळून घेणार आहोत। त्यामध्ये थोडासा कचरा घाण निघतेच, त्यामुळे नेहमी गूळ वितळल्यानंतर तो गाळणीने गाळून घ्यायचा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी पूर्ण गूळ जो आहे ना गाळणीने गाळून घेतलेला आहे, आणि तुम्ही बघू शकता मी थोडंसं पाणी त्या गुळामध्ये पुन्हा ठेवलेलं आहे, म्हणजे राहिलेला गूळसुद्धा वितळून जाईल। जर गरज असेल तर आपण तो यूज करू शकतो। या ठिकाणी मी आता थोडं थोडं पाणी ॲड करणार आहे, आणि मग बॅटर जे आहे ते मिक्स करणार आहे। पण त्याआधी या ठिकाणी मी बडीशोप टाकून घेतलेली आहे, ती व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेतली, आणि त्यानंतर गोडाचा पदार्थ बनवतोय त्यामुळे त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ जर टाकलं ना त्याची टेस्ट अजून छान वाढते,
आणि गोडाच्या पदार्थाला थोडंसं चिमूटभर का असेना पण मीठ टाकायचं. या ठिकाणी बघा मी थोडंसं एकदम मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी आता गुळाचं घालत घालत ते पीठ जे आहे ना एकदम छान सरसरीत बॅटर तयार होईपर्यंत मिक्स करत राहणार आहे. तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. याने काय होईल, माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि तुम्ही जी रेसिपी आहे मी अपलोड केल्या नोटिफिकेशन आल्यावरती तुम्ही सर्वात आधी बघू शकता. या ठिकाणी बघू शकता सर्व पाणी मी या ठिकाणी टाकून घेतलं आहे, पण तरी पाण्याची आवश्यकता अजून मला वाटते. त्यामुळे तिकडे थोडासा गुळ राहिलेला होता, त्यामध्ये थोडंसं पाणी मी टाकून घेतलं आणि तोसुद्धा वितळून घेतला. आता थोडं थोडं पाणी ॲड करत एकदम सरसरीत बॅटर होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे. अजिबात गुठळी ठेवायची नाही. एकदम थोडं थोडं पाणी टाकायचं. एकदाच जर जास्त पाणी टाकलं तर बॅटर जे आहे ना ते पातळ होऊ शकतं. त्यामुळे काय करायचं, थोडं थोडं टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकूनच हे बॅटर जे आहे ना आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. एकाच दिशेने तुम्ही जर पटकन फेटत बसला ना तर खूप पटकन हे बॅटर तयार होतं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधारणतः मला 2 कप, ज्या कपाने गूळ मी मोजून घेतला आहे सेम त्याच कपात मला 2 कप पाणी या ठिकाणी पूर्ण लागलेलं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता बॅटर जे आहे ना आता छान सरसरीत व्हायला तयार झालेला आहे. होळीसाठी तुम्ही सकाळपासून जरी हा पदार्थ बनवून ठेवला ना तरी सायंकाळपर्यंत असाच मऊ लुसलुशीत आणि जाळीदार राहील. अजिबात वातड वगैरे होत नाही. एकदम छान दिवसभर एकदम स्पॉन्जी राहील असा पदार्थ आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता बॅटर जे आहे ना एकदम मस्त या ठिकाणी मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता जे एकदम खाली सरसरीत असं बॅटर पडतं आहे. ह्या पद्धतीमध्ये आपल्याला बॅटर जे आहे ना याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे आणि याच पद्धतीने मिक्स करायचं आहे. आता या ठिकाणी बॅटर जे आहे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आता यावरती आपण झाकण ठेवून साधारणतः 7 ते 8 मिनटं हे मिश्रण जे आहे ना ते झाकून ठेवू. 7 ते 8 मिनटानंतर आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया. या ठिकाणी यावरती झाकण ठेवायचं आणि साधारणतः 7 ते 8 मिनटं छान भिजू देऊया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 7 ते 8 मिनटं झालेले आहे आणि 7 ते 8 मिनटानंतर थोडंसं बॅटर मला या ठिकाणी आता घट्ट वाटायला लागले आणि त्यामध्ये साधारणतः मी जास्तीत जास्त नाही पण 2 चमचे पाणी या ठिकाणी मी टाकणार आहे आणि पुन्हा एकदा एखाद मिनिटभर छान फेटून घेणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधारणतः मी फक्त 2 चमचे, खूप जास्त नाही पण फक्त 2 चमचे पाणी मी जास्तीत जास्त ॲड करणार आहे. त्यालाही थोडंसं कमी टाकलेलं आहे मी आणि ते टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या बघू शकता तुम्ही, एकही गुठळी ठेवलेली नाही आहे. एकदम छान सरसरीत बॅटर जे आहे ना ते या ठिकाणी आपण तयार करून घेतलेलं आहे. आता तिकडे मी पॅन तळण्यासाठी जेव्हा तळणारे पालपोळे तुम्ही बनवता तेव्हा कढईमध्ये ते बनवता येत नाही. त्यासाठी पसरट पॅनच लागतो आणि जर तुमच्याकडे खरंच पॅन नसेल तर तुम्ही न तळलेले मालपुळे जर बनवले ना तर खूप बेस्ट आहे ती पद्धत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी एकदम पसरट पॅन ठेवलेला आहे आणि तेलसुद्धा खूप जास्त प्रमाणात लागत नाही. थोडंसंच तेलामध्ये सुद्धा हे मालपोळे होतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेल छान कडकडीत गरम झालं होतं आणि त्यानंतर मी गॅस जो आहे ना तो कमी केला होता आणि त्यामध्येच पळीच्या साह्याने तो मालपुवा असा वरतून सोडून घेतला. तेल कडकडीत गरम आहे त्यामुळे पलटताना किंवा पलटी मारत असताना थोडंसं हळू करायचं आहे. या ठिकाणी वरतून जे आहे ना चमच्याच्या साह्याने सुद्धा मी तेल सोडून घेतलं आहे. म्हणजे काय होतं, वरची जी बाजू आहे ना ती सुद्धा खूप छान भाजली जाते आणि तुम्ही बघू शकता ती पूर्ण वरती फुगून आलेली आहे आणि पलटीसुद्धा मी मारून घेतलेली आहे. याप्रमाणे सर्व तेलातले मालपोहे सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. आणि तळण्यासाठीही फुल गॅस करायचा नाही, त्याने काय होतं ते जळले जातात आणि रंगही खूप डार्क येतो. तुम्हाला हवा तसा रंग तुम्ही ठेवू शकता, पण मालपोह्यांचा रंग हा गुळाच्या कलरवर डिपेंड असतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मालपोहा जो आहे ना एकदम सुंदर या ठिकाणी तयार झालेला आहे आणि जाळीदार सुद्धा झालेला आहे. आता तळून घेतलेले मालपोहे दाखवले. आता आपण न तळता मालपोहा कसा बनवायचा. या ठिकाणी मी पॅन ठेवलेला आहे. पॅनवरती तेल टाकलं आणि तेल जे आहे ना टिश्यूने पुसून घेतलं. थोडंसं रफली पुसून घेतलं ना त्याने काय होतं चिपकत नाही आणि असंही पॅनवरती बॅटर चिपकतच नाही. पण मग तरी तेल आपल्याला यूज जास्त नाही करायचं आहे म्हणून मी ते पुसून घेतलं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मालपोहा फक्त वरतून मी
चमच्याने टाकला तरी त्याला किती सुंदर जाळी आलेली आहे. आणि तुम्ही असं वरतून थोडंसं तूप किंवा तेल लावू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. नाही लावलं तरी काही हरकत नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मालपुआ जो आहे ना किती सुंदर आणि कमी गॅसवरती ही प्रोसेस केली ना दोन्ही बाजूने बघा जाळी किती सुंदर आलेली आहे. आणि खायला टेस्ट दोन्ही सेमच लागतात, फक्त तो तेलात तळून घेतला जातो आणि हा तेलात न तळता मस्त पॅनवरती तुम्ही करू शकता. रंग बघा किती सुंदर आलेला आहे. आणि दुसरा मालपुआ पण आपण टाकून घेऊया. आणि बॅटरमध्ये जर तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकले तरी चालेल आणि बॅटरवर नाही टाकले तरी चालेल. काय करायचं, पॅनवरती बॅटर टाकून झालं की त्यावरतीच थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण भुरभरून घ्यायचे आणि खायला पण छान दिसतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात. या ठिकाणी बघू शकता जाळी किती पटकन पडते, खूप सुंदर जाळी या ठिकाणी पडते. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. या ठिकाणी तुम्ही बघू शकता दुसरी बाजूही छान भाजून झालेली आहे. आणि आता पलटी मारून घेऊया. रंग बघा किती छान येतो. आणि याच पद्धतीने होळी स्पेशल मालपुआ तुम्ही बनवू शकता. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त खा आणि स्वस्त राहा.